हॅलो अँड वेलकम गाईज टू आपल्या क्रिश पडी यूट्यूब तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही ह्याला बघितलं असेल त्या जंगलामध्ये हरवलेला तो हे जंगलात नव्हतो. अच्छा ते आपल्या ते काय बोलतात ते आफ्रिकन कुठले असतात ते आफ्रिकन कुठले आहेत रे? ते नाही माहीत, ते सध्या माहीत नाही. ते बोलवायला म्हणजे तो आफ्रिकाच्या जंगलामध्ये हरवलेला तोच फरक आहे. हे इथं बसले रस्ता खराब करायला. हे जे चार पायरीची माणसं आहेत ना, म्हणजे मोहित नाही ना बाजूचे ते बाजूचे ते इथं रस्त्याचं काम चालू आहे आमच्या इथं आणि ते खराब करायला आलेत. मी तुम्हाला रस्त्याचं काम दाखवतो कसं चालू आहे आणि एकदम स्पीडमध्ये काम चालू आहे. आमच्या इथं रस्त्याचं काम एकदम स्पीडमध्ये चालू आहे एकदम. सर्कस बी जाम भारी. एकदम जोरात काम चालू एकदम स्पीडमध्ये आणि त्या तिकडे गाडी लागली सिमेंटची, तिकडून गाडीमध्ये सिमेंट येतं या पाईपामधून. ब्रिज चालू आहे आमच्या इथं. ब्रिज आहे कोणगावचा. कोणगावच्या ब्रिजचा काम सर? कॉन्ट्रॅक्ट क्रिश पाटील. नाही ठेकेदार मोहित. स्टार्टिंग तुझ्यापासूनच. और इसने आके कर दिया मेरा ब्लॉग खराब. नाही खराब. तू मराठी का नाही बोलत आहे? आमची मिक्स आहे सगळा मराठी. आम्ही हिंदीवाल्यांना पण प्राधान्य देतो, मराठीवाल्यांना पण प्राधान्य देतो. समजला का? आवडला. काय ना मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या सुंदर अशा रस्त्याच्या कामामध्ये असलेल्या व्लॉगमध्ये. कन्स्ट्रक्शन म्हणाले, JCB म्हणाले, असं काय वर्करचं काय काम वगैरे असलं ना तर तुम्ही नक्की संपर्क करू शकता शिवम आयुषी यांना. मी नाही, ते जे फोनवर बोलतायत ना ते ठेकेदार आहे. नाही ठेकेदार म्हणजे ते मेन ठेकेदार आहे, पण त्यांच्यावरती पण ठेकेदार आहे ना, तो आहे. दाखव त्यांना. अरे यो मेन ठेकेदार. काय नाही, बाय द वे चॅनलवरती नवीन आहात तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा, फुल एन्जॉय करा. बस अजून काय नाही. थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप प्रेम तुला भावा. हे बघ झोपेतून उठून आले. मोहित झोपलेला ना तू इथं. त्या लाईनीमधून सिमेंट येतोय तिकडं आणि आता ती सिमेंटची गाडी इकडं पुढे आहे. इथून चालावा. गटाराचं काम झालं आमच्या इथं आणि कोणगावमध्ये रस्त्याचं पण काम चालू. चल ना. तो चला तुम्हाला दाखवतो जिथून सिमेंट येतो ती गाडी. आणि यो किती मोठा पाईप आहे आणि याच्या पुढे पण काम झालं रस्त्याचं. तुम्ही झोपू बी शकता माहिती आहे का त्या पाईपावर. ती लोक या पाईपावर बसले कारण की हे पाईप उडत आहेत जाम बेकार. आणि कोणगावला रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्त्या बाजूला जे ठेवले आहेत ना ते लोकांना चालण्यासाठी ठेवले आहेत. कोण बोललं होतं तुला? मी बोललो. समज म्हणजे आपण जर पुढे चाललोय ना, पाईपच उडला तर तिकडून चल. हे आमच्या इकडचे 4 पायाचे वॉचमॅन. ही जी सिमेंटची गाडी तुमच्या घराच्या मागपर्यंत रस्त्याचं काम झालं आहे. याच्या पुढं पण रस्त्याचं काम झालं असेल. हे भैया बघ किती स्ट्रगल करून येतोय आणि मोहित घेऊन चालले आपल्याला बाहेर. मोहित कुठे जायचं आहे? आपल्याला गावामध्ये. बरोबर, गावामध्ये कामं आहेत आणि आता आम्ही मी चाललोय मोहितच्या गाडीवर बसून. आमच्या इथं रस्त्याचं काम आता कृष्णा क्लासेसपर्यंत आलेलं आहे. आमच्या वॉर्ड क्रमांक 4मध्ये रस्त्याचं काम आणि ड्रेनेजचा गटारांचं काम करायला घेतलं. अरे मोहित कुठे गेला? मोहित गायब. हो बेचारा मोहित आमचा थकला आहे. म्हणजे इथं असलेल्या माणसांची सेवा करून त्यांना पाणी वगैरे देऊन मोहितने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. मदत केलेली आहे मोहितने त्यांना. कालोखामध्ये दिसत नाही, तो लाईट लावायला लागेल आम्हाला. आणि आमच्या इथं गटाराचं काम केलं 4 नंबर वॉर्डमध्ये आणि रस्त्याचं काम करत आहेत. तिकडं सिमेंटची गाडी आली आहे आणि आमच्या वॉर्ड क्रमांक 4मध्ये रस्त्याचं आणि गटाराचं काम केलं आहे. हे आपल्या इकडचे वॉर्ड मला जरा लाईट लावते. आपल्या वॉर्ड क्रमांक 4मध्ये असलेले जरा सदस्यांची नावं सांगा. अरे
चेहरे माहिती असतं तर मी इथं बसलो असतो का. अरे सांगा ना जरा, बंटी दादा, अजून कोण? अजून ते नाही माहिती, एकच माहिती आहे मला. बंटी भगत, अजून रेखा हनुमान म्हात्रे, अजून गावाचे सरपंच उपसरपंच रे. हां गावाचे सरपंच रेखा सदाशिव पाटील, अजून इंदराधा देवी, असे 3 ते 4 सदस्य आहेत ज्यांनी आमच्या इथं गावामध्ये 4 क्रमांक वॉर्डमध्ये. इंदर म्हात्रे बोललो ना बाबा, माहिती आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये त्यांनी गटाराचा आणि रस्त्याचं काम केलं. अरे समजतं की नाही तुला. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये चालू असलेल्या कामाला सगळे लोक सहकार्य करताना. आणि सगळे कामगार बसून थकलेत. चौथी गाडी आली 7:30, म्हणजे 8:37 आली. हे वो सायकल किसका है सायकल? गाईज 11:30 वाजले तरी अजून आपल्या इथे रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे कोण गावाचं म्हणजे असे चांगलं डेव्हलपमेंट चालू आहे ना. पूर्ण रस्त्याचं काम, गटारींचं काम, सगळीकडेच काम चालू केलं आहे आणि एकदम प्रॉपरली सगळीकडे काम चालू आहे. पहिले गटार बनवले, मग त्यानंतर रस्ते बनवायला घेतले आहेत. आणि आम्ही राहतो 4 नंबर वॉर्डामध्ये, तिथे तर एकदम नीट काम चालू आहे. आणि आता चालू आहे जेवायला 11:30 वाजता, कारण की मी पण खालतीच होतो इथं त्या लोकांसोबत. आम्ही त्यांना बॅटरी वगैरे दिलेली, पाणी वगैरे दिलं, सगळं काय दिलं. कारण की ते जर आपल्यासाठी करतात, आपण त्यांच्यासाठी थोडाफार केलं पाहिजे. आणि कंटिन्यू राहा असेच, आता आपल्यावर चांगले चांगले ब्लॉग येत जातील. आणि ते कालो हे चला दाखव तुम्हाला. जरा जवळ झालं, पप्पा अजून तिथेच आहेत, पप्पा पण जेवले नाहीत. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आता 11:15 वाजलेत, मी अजून पण काम चालू आहे. आणि जस्ट जेवलं आहे ना, वापस खालते आलं आहे. कारण की आपलीच्या रस्त्याचं काम वगैरे चालू आहे, ते बघण्याआधी तुम्हाला दाखवतं कसं रस्त्याचं काम चालू आहे. बघत राहा आपल्या ब्लॉगमध्ये. आईज आपल्या इथं ना रात्री 1:45 वाजले होतं, तरी पण आपल्या रस्त्याचं काम चालू आहे. आणि अजून एक गाडी येते इथून, आले जवळ आली का तुम्हाला दाखवतो. आणि पक्का वैताग आले आता. मी 10 दिवस अजून रस्ता बंद राहणार आहे आमच्या गलीतला, तर कृपया करून कोणी येऊ नका. आणि आपल्या इथं रस्त्याचं काम चालू आहे अजून पण 1:45 वाजे तरी. मला वाटतं 1-1:30 वाजणार त्यांना. दाखव तुम्हाला काम चालू आहे ते. उलटा करून दाखवतो, उलटा कॅमेरा बॅक साईड करून दाखवतो. गाडी पण आली आता सिमेंटची अजून एक. आता 8 गाड्या होतील, ही गाडी पकडून टोटल 8 गाड्यांचा रस्ता बनवला येतो. बघूया रस्ता हे दुकानावर रोड तिथे हे स्पीड ब्रेकर पण झाला पाहिजे दुकानाच्या. बघू आता कुठपर्यंत होतो. रात्रीचे 1:45 वाजले तरी पण रस्त्याचं काम चालू आहे आपल्या. बघ मोठी अजून एक सिमेंटची 8वी गाडी आलेली आहे, 8 नंबरची गाडी. चला इथून उठू द्या, पायाच्या वरून गाडी जाईल नाही तर.
पावणे 2 वाजता आमच्या इकडचं रस्त्याचं काम पूर्ण झाले, पण रस्त्याचं काम अर्धाच झाले, पुढे स्पीड ब्रेकरपर्यंत गेलं नाही. दुकानाच्या इथपर्यंत रस्त्याचं काम गेला पाहिजे, नाही तर जागा आमच्या बिल्डिंगला पाणी येईल पावसाचा. चला 1:45 म्हटलं तर घरी जायला लागेल. ऋतिक भाऊ काय काम केलं नाही यांनी, इथं आमची कंबर दुखायला लागली, सिमेंट आणून आणून. चलो बाय 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 बाय, जाऊन झोपा मुकाच. आम्ही पण झोपतो, हे पण झोपले.